श्री राधे, श्री राधे, थोडं मोकळं करायला. रे नो हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. वंशी विभूषितकरान् नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्ब फलोधरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखात् करविलदनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथम् कारुण्यरूपं करुणाकरतं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्म परानन्दम्
ईश आळंदिवल्लभम् ईश आळंदिवल्लभम् गोपाल कृष्ण भगवान की जय। शुकाचार्य महाराज की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। आइए मन और वाणी को पवित्र करने के लिए कुछ क्षण भगवान नाम का आश्रय ले मन आणि वाणीला पवित्र करूया। अगदी 2 मिनिटं भगवंताचं नामस्मरण करूया। हाताने टाळी, मुखाने भगवंताचं नामस्मरण। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे बोलो गोपाल राधे गोविंद राधे बोलो गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे वृंदावन में राधे राधे जगदी में राधे राधे बरसाने में राधे राधे आनंदी में राधे राधे पंढरपुर में राधे राधे नंदगांव में राधे राधे ब्रजधाम में राधे यमुनानगर में राधे 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 जय जय श्री राधेश्याम। परम मंगलमय परत प्राप्तेश्वर भक्तवांच्या कल्पतरू नंद नंद आनंद कंद भगवान श्रीकृष्ण लांच्या लीलांचं वर्णन
श्रीमद भागवत कथा मौजे पोरवड अखंड हरिनाम सप्ताह पवित्र पावन भूमी पोरवड नगरी आणि या पोरवड नगरीमध्ये प्रथम दिवसाची ही भागवत रूपी सेवा आज प्रारंभ होत आहे। सालाबादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह अनादी कालापासून चालत असलेला आणि या सप्ताहामध्ये अनेक वक्त्यांना तुम्ही श्रवण केलं, नवे नवे बऱ्याच वक्त्यांना तुम्ही जवळून जाणता आहात आणि याही गावात अनेक विभूती होऊन गेल्या महाराज। परमार्थ क्षेत्रामध्ये ज्या गावाचं वेगळं वजन आहे, अगदी वजनदार गाव परमार्थ क्षेत्रामध्ये महाराज। इथं यायचं म्हणजे वक्त्यालाही विचार करून यावं लागतं काय बोलायचं ते, असं महाराज वजनदार परमार्थ क्षेत्रात गाव असणार पोरवड नगरी। आणि या गावामध्ये माझ्यासारख्या पामर बालकाकडे आलेली ही सेवा श्रीमद भागवत कथेची येण्याचा योग, तसे संबंध जुने आहेत। आता किती जणांनी मला ओळखलं ते मला माहिती नाही। किती जणांनी ओळखलं, किती जणांनी ओळखलं मला? मी उधारी मागाय आलो नाही तुमच्याकडं, ओळखलं ना बऱ्याच जणांनी। मी तुमच्या गावात बऱ्याच दिवस गायनाची सेवा केलेली, बरोबर आहे। आणि त्या अनुषंगानं आपल्याच गावातील महाराज आमचे सोपान काका असतील, त्याचबरोबर आमचे सरपंच गिराम असतील, आमचे ईश्वर भैया असतील, भास्कर दाजी असतील, या सर्वांनी महाराज गावकरी मंडळीच्या वतीनं फोन केला, महाराज अशी अशी कथा आहे आणि या ठिकाणी येण्याचा योग। कथेचा प्रथम दिवस आणि पहिल्याच दिवशी इतका उत्साह गावामध्ये, अगदी आनंद वाटला महाराज। पहिल्या दिवशी एवढा समाज अगोदर येऊन बसतो, आता मी तुम्हाला गॅरंटी देतो तिसऱ्या दिवशी तुमचा मंडप फुल भरणार। तुम्ही म्हणाल इतका गॅरंटीनं का बोलतोय? कारण मला माहिती आहे, माझ्या माऊलीवरती माझा पूर्ण विश्वास आहे, तुमचा मंडप तिसऱ्या दिवशी पूर्ण भरणार। मी माझ्या ज्ञानावरती गर्व करत नाही, अभिमानानं बोलत नाही, पण तुमच्या गावाचं वैशिष्ट्य आहे महाराज, परमार्थ क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून देणारं गाव। आणि अगदी प्रसन्न वातावरणामध्ये पहिला दिवस प्रारंभ होतोय। माझ्या कथेसाठी महाराज साथ संगत करत असलेले महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी, ज्यांना महाराज आपल्या गावात पाचारण करण्याकरता काकांनीही फोन केला होता, पण योग आला नाही। पण परत योगायोग असा आला, ज्यांना 2 दिवस बोलत होते ते 7 दिवस ऐकायला तुम्हाला मिळवतात। असं महाराष्ट्रातील एक अनमोल रत्न गायन क्षेत्रातील आमचे अमोलजी महाराज, ज्यांच्या नावातच अमोलपणा आहे। गोड गळ्याचे धनी अमोल महाराज पेनुरकर यावरती सिंतवरती साथ करते, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद। त्याचबरोबर महाराज तबल्यावरती, पखवाजावरती अजून बरेच तालवाद्य आहेत, त्यांची नाव इथून घेणं बरोबर नाही, म्हणून त्या तालवाद्याचं नाव घेत नाही। प्रत्येक तालवाद्य अगदी तोलामोलात जे वाजवतात असे आमचे परमस्नेही माझ्या प्रत्येक कथेला साथ संगतीला असतात। श्री हरिभक्तपरायण विश्वजित महाराज रेगावकर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद। टाळाची साथ संगत आपल्याच गावातील महाराज परमार्थ प्रेमी गायन सम्राट आमचे सोपान काका या ठिकाणी 7 दिवस टाळाची सेवा करणार आहेत। त्याचबरोबर गोड साऊंड सिस्टीम, कारण साऊंड सिस्टीम वक्त्याचा प्राण असतो। कितीही मोठा वक्ता आनंद साऊंड सिस्टीम जर नसल तर महाराज त्याचं वक्तृत्व फेल होतं। असं म्हणतात साऊंड सिस्टीम प्राण असतो, कलाकाराचा असेल, वक्त्याचा असेल, साऊंड सिस्टीम प्राण असतो। आणि तोच प्राण जर बिघडला, साऊंड सिस्टीम जर बिघडली तर महाराज वक्त्याचा जीवही जातो महाराज। पण गोड साऊंड सिस्टीम आमच्या श्यामभाऊची, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद। जमलेली सर्व श्रोते मायबाप मंडळी, तुम्हाला सगळ्यांच्या चरणी महाराज समर्पण करतोय, प्रणिपात करतोय, ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणी प्रणिपात करतोय। मोठ्या मालकांच्या, मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने चालत असलेली ही सेवा गुरुरते मारुती महाराज दस्तापूरकर, ज्यांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेली भूमी। भाग्यवान आहोत आपण, मारुती महाराजांच्या नंतर जन्माला आलोत, मोतीराम महाराजांच्या नंतर जन्माला आलोत। आपल्याला ज्यांनी मार्ग दाखवला महाराज,
अशा गुरुवरांच्या सानिध्यामध्ये चालत असलेली ही सेवा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करूया आणि आजच्या कथेला प्रारंभ करूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत कथा का श्रवण करावी? आम्ही रोज करतोय महाराज, सालन साल करत आलोय, पाठ झाली आम्हाला कथा, मग का करावी याचं उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे. ग्रंथ करण्याने महाराज ग्रंथ लिखाण करत असताना सुरुवातीला नमन केलं. कुठल्याही ग्रंथकर्त्याने बघा, कोणीही नमन करतो, आपणही कुठलंही कार्य करताना नमन करतो. नमन केलंच पाहिजे. अगदी जेवायला बसत असताना देखील आपण नमन करावं. शास्त्र सांगतं जेवणही करताना नमन करावं, ताट आल्या आल्या जेवायला घेऊ नये. बघा तुम्ही, गोठ्यामध्ये बैलाला पेंडी सोडली, गोठ्यामध्ये बैलाला जनावराला पेंडी सोडली, त्याने टाकल्या टाकल्या खायला सुरुवात केली आणि मालकाला इकडे ताट वाढलं, त्यानं ताट पुढं आल्या आल्या खायला सुरुवात केली. दोघात काही फरक? काही फरक नाही महाराज. नरदेहामध्ये जन्माला आलोय आपण, काही नित्यनेम असले पाहिजे. कोणीही बघा, अहो दुकानदार भवनीच्या पारी गिराईक आलेलं हातात आलेले पैसे आल्या आल्या गल्ल्यात टाकत नाही, त्याला नमन करतं महाराज, त्याच्याकडे शरणागती पत्करतं त्या लक्ष्मी पुढे आणि मग गल्ल्यामध्ये टाकतं. शेतकरी असेल, पेरणीच्या टायमाला शेतात गेला, गेल्या गेल्या बैलाला जुंपत नाही, पहिल्या 5 तासाला महाराज गण्या गण्या गणपती काम लागू दे रे हाती, महाराज नमन करतो. इतकंच काय महाराज, एवढंच काय, ग्रंथकाराने प्रत्येक विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहायला गेली, पण सुरुवातीला नमन केलं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू. नमन केलं ना महाराज प्रत्येक ग्रंथामध्ये, प्रत्येक ग्रंथाचं. याही भागवत ग्रंथाची महाराज लिखाण करत असताना ग्रंथाने सुरुवातीला नमन केलं की सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. पहिल्या श्लोकामध्ये महाराज नमन केलं सच्चिदानंद रूपाय. सच्चित आनंद, सत्य म्हणजे महाराज त्रिकाल सत्य, जो भगवंत सत्य आहे, आजही सत्य आहे, उद्याही सत्य आहे आणि महाराज कालही सत्य होता. त्रिकाल सत्य. आपण आज सत्य आहोत, वर्तमानात सत्य आहोत. काल होतो का आपण? काल म्हणजे नेमकी कालची 18 तारीख नाही, म्हणजे भूतकाळामध्ये आपण नव्हतो. भविष्य काळातही आपण आहोत की नाही माहिती नाही, किती दिवस राहणार हे आपल्याला माहिती नाही. फक्त आज आहोत इतकं खरं आहे. आपण फक्त एका काळात सत्य आहोत, वर्तमान काळामध्ये. भूतकाळातही नाही, भविष्य काळातही नाही. ऐका महाराज, देव त्रिकाल सत्य आहे, भूतकाळातही होता, भविष्य काळातही आहे आणि वर्तमानातही आहे. त्रिकाल सत्य. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कागा दाविला जगदाकार, कागा दाविला जगदाकार, कागा दाविला जगदाकार, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य
तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला. या ठिकाणी तुकोबरा एकदा देखील म्हणू शकले असते सत्य तू विठ्ठला, पण नाही महाराज. तुकोबरायाला ज्ञान होतं भगवंत सत्य आहे, पण एका काळातलं नाही, त्रिकाल सत्य आहे. त्रिकाल तिन्ही काळात, कालही होता, आजही आहे, उद्याही राहणार, आपला भरोसा नाही. सत म्हणजे सत्य, चराचरात एरू काष्टी पाशानी सकळी महाराज जिकडं तिकडं भगवंत आहे. सत्य गोष्ट प्रत्येक ठिकाणी असते बघा, प्रत्येक ठिकाणी सत्य गोष्ट असते बघा तुम्ही, पण ते आपल्याला ओळखायला येत नाही. कुठंतरी आपण कमी पडतोय, आपली दृष्टी नाही, आपली ज्ञान दृष्टी, ज्ञान चक्षु आपले कमी पडतायत. भगवंत प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. पैठणचे नाथ बाबा महाराज काशीचं पाणी घेऊन जात होते. कुठं? रामेश्वरला. काशीचं पाणी रामेश्वरला नेत होते, कारण रामेश्वरला काशीच्या पाण्याचा अभिषेक करायचा होता. बऱ्याच दुरून महाराज काशीचं पाणी नाथबाबांनी डोक्यावरती घेऊन येत होते. आता रामेश्वर फक्त महाराज 20 किलोमीटर राहिला असेल, 20-25 किलोमीटर, आणि काही वेळात रामेश्वरला पोहोचणार. पण रस्त्यामध्ये असं झालं महाराज, वा, गर्दी दिसली एका ठिकाणी. वाळवंट प्रदेश होता, गर्दी दिसली. नाथबाबांनी गर्दी सारत सारत त्या गर्दी जवळ गेले महाराज. पाहिलं तर एक महाराज गाढव, एक गाढव महाराज अतिशय तहानेने व्याकुळ झालं होतं, हातपाय खोडत होतं, काही क्षणात मरणार हे पाण्यामुळे. आता इतकी त्याला तहान लागली होती. सगळी गर्दी पाहत होती, अरे मरतय रे म्हटले आता हे. नाथबाबाच्या लक्षात आलं, या पाण्याची खरी गरज माझ्या रामेश्वरापेक्षा या गाढवाला आहे. रामेश्वराच्या पिंडीवरती जर पाणी टाकलं ना मला पुण्य मिळेल, पण याच्या मुखात जर मी पाणी टाकलं तर कितीतरी पटीनं पुण्य वाढून मिळेल. नाथबाबा जवळ गेले, आपल्या डोक्यावरचं पाणी खाली उतरवलं आणि डोळ्यात अश्रू आणून म्हणतात, रामेश्वरा किती दयाळू आहेस रे तू. अरे तुला वाटलं माझे पाय भासतात, 20 किलोमीटर आणखी रामेश्वर आहे, कसा येईल माझा नाथा तिथपर्यंत पाणी घेऊन. व्याकुळ झालाय नाथा पण तहानेनं, म्हणून तुला माझी दया आली आणि तू समोर आलास, गाढवाच्या रूपाने इथं आलास. आणि नाथबाबांनी ते पाणी महाराज डोक्यावरून काढलं आणि गाढवाच्या मुखामध्ये पाणी टाकलं. गाढव पाणी आनंदानं पित होतं. ऐका मावल्यांनो, ऐका दादांनो, अरे गाढवाच्या मुखात पाणी पडत होतं, पण तिकडं माझ्या रामेश्वराच्या पिंडीवरती धार लागली होती. बघा, माझ्या नाथबाबाला गाढवात देव दिसला, आपल्याला देवात देव दिसना. कुठंतरी आपले ज्ञान चक्षु कमी पडतायत, कुठंतरी आपली बुद्धी कमी पडते, कुठंतरी ज्ञान कमी पडते. आणि असं म्हणतात प्राणी मात्रात देव पहाच, पण ते आपल्याला शक्य नाही. का? कारण देवानी घडवलेल्या मूर्तीत आपल्याला देव दिसना. माणसानं बनवलेल्या त्या मूर्तीत काय देव दिसल? ही मूर्ती माणसानं बनवलेली आतमधली. देवानं मूर्ती बनवली महाराज, हाडामासाचा हा देह, हाडामासाचा मनुष्य देह. आपल्याला आपल्या माणसांमध्ये देव दिसत नाही, देव दिसत नाही, माणूस पण नीट दिसत नाही महाराज. एकमेकाचा द्वेष करतोय, एकमेकाचा महाराज नको तिथं तिरस्कार करतोय. हे कुठंतरी टळलं पाहिजे. मला काय सांगायचंय, सत्य तू सत म्हणजे चराचरा, जिथं तिथं भगवंत आहे. नामदेवरायाचा प्रसंग गोड आहे बघा. जेवायला बसले नामदेवराया, राजाई माता भाकरी करीत होती, भाकरी थापत होती, आणि ताटामध्ये भाकर आली, भाकर ताटात आली. जशी ताटात भाकर पडली महाराज, एक श्वान आलं आणि भाकरी ताटातली उचलली, धावत होतं घेऊन. महाराज ताटातली भाकर कुत्र्यानं पळवल्यावर मावल्यानं तुम्ही काय केलं असतं? उलथनं फेकून हाणलं असतं त्याला भाकरीचं. इथंच मरायलंय, बरोबर आहे का नाही? पण महाराज आमच्या नामदेवरायांनी जसं कुत्र्यानी भाकर घेऊन पळालं, नामदेवरायांनी पाठीमागं तुपाची वाटी घेतली, धावू लागले. थांब भगवंता, अरे सुकी रोटी नको खाऊ, पोट दुखेल तुझं.
भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं. आजपर्यंत माझा नामा अज्ञानी होता, आजपर्यंत नामाला माझ्या सामाजिक दृष्टी नव्हती, आज माझ्या नामाला पारमार्थिक दृष्टी आली. आणि भगवंत प्रगट झाले कुत्र्यातून. विचारलं, नामा अरे तुला कसं कळालं मीच आहे? त्यावेळेस नामदेवराय म्हणतात, महाराज खेचरे कृपा केली. महाराज खेचर स्वामीची कृपा आहे ही, त्यांच्यामुळे मला तुम्ही गाढवात दिसला, कुत्र्यामध्ये दिसलात. म्हणून महाराज चराचरात भगवंत पाहायला शिका. येरू म्हणे काष्टी पाशानी सकळी, आहे वनमाळी जेथे तेथे, जिथं तिथं भगवंत आहे. हवा माहितीये तुम्हाला? हवा आता तुम्हाला लागणं म्हणून तुम्हाला राग यायलाय, मला एकट्यालाच लागायली. बरोबर आहे का? मला एकट्याला थंड लागायला. आता 5 वाजले तरी घोर नाही. तुम्हाला किती का घाम येईना. काका म्हणत असेल माझ्या चिटकू नाही, पण मला जराशी टिपूस भर लागण. प्रारब्धाने घ्यावं लागते काका. महाराज हवा माहितीये, हवा चराचरात हवा. हवा कुठं नाही असं ठिकाण आहे का? प्रत्येक ठिकाणी हवा आहे. तसा माझा भगवंत प्रत्येक ठिकाणी आहे. एक जण म्हणला, महाराज प्रत्येक ठिकाणी तुमचा भगवंत आहे, मग मंदिरात कशाला जातात? काय म्हणला? प्रत्येक ठिकाणी तुमचा भगवंत आहे तर मंदिरात का जाता? ते होतं गाडीवर बसलेलो आणि गाडी लोटीत नेऊ लागलं. पंक्चर गाडी होती. मी म्हणलं काय झालं गाडीला, लोटीत का नाही आली? ते म्हणलं, महाराज पंक्चर आहे, हवा भरायने आलो. मी म्हणलं, बाबा रे हवा तर प्रत्येक ठिकाणी आहे ना. तो म्हणला, हो मग दुकानात कशाला न्याला, इथंच भरणा. तुम्हाला महाराज हवा प्रत्येक ठिकाणी आहे, पण दुकानात एका भांड्यामध्ये विशिष्ट स्वरूपानं साठवलेली आहे, विशेष रूपानं साठवलेली आहे, तिथं जाऊन भरावी लागती. मी त्याला उत्तर दिलं, दादा आमचा भगवंत पण जिथं तिथं आहे, पण मंदिरामध्ये ब्राह्मण वृंदांनी मंत्रोच्चार करून मंत्रोच्चाराच्या जयघोषामध्ये प्राण प्रतिष्ठा केली आणि तिथे विशेष रूपानं महाराज संघटित केला, देव साठवला मंदिरामध्ये. त्याचं नावच आहे मंदिर. मंदिर, दीर म्हणजे स्थिर, जिथं मन स्थिर होतं, मनाला शांती लाभते, मनाला सुख लाभतं, हे ठिकाण आहे महाराज. इथं सुख लागण्याचं. कितीही दुःख असू द्या मनात, कितीही दुःखाचा कल्लोळ मनात असू द्या, या मंडपात आलं ना दादा विसरतो. या मंडपात आलं की दुःख विसरतो. मी तुम्हाला पटवून देईल माऊल्यांना, ऐका. इथं आलं की दुःख विसरतो. फक्त इथं तितक्या भावनेने यावं लागतं. आता आपण इतके जण इथं आलोय, खरं सांगा प्रत्येक जण इथं सुखी आहे का? प्रत्येकाला काही ना काही दुःख आहेच ना. प्रत्येकाला दुःख आहे. आता पुरुष मंडळीला देण्या घेण्याचं दुःख आहे. मिरग आलाय, बियाणं कशानं आणाव, खत कशानं आणाव, प्रत्येकाला दुःख आहे. मावल्यांना भरपूर दुःख आहे. सूनच्या हात देणं, सून धड बोलच न, प्रत्येकीला काही ना काही दुःख आहे. पण खऱ्यानं सांगा, एवढंही दुःख तुमच्या घरी असू द्या, इथं आल्यानंतर, या मंडपात आल्यानंतर, आता आपण 15 मिनिटं इथं बसलाय बरोबर, या 15 मिनिटात कोणाला तरी घरचं दुःख आठवलं का? खरं सांगा, आठवलं? 15च नाही, तुम्ही जितका वेळ या मंडपात बसाल ना तितका वेळ तुम्हाला दुःख आठवणार नाही. काय कारण? याला मंदिर म्हणतात. तिचं मन स्थिर होतं, असं मंदिर आहे महाराज. मी काय सांगतोय? सत चित आनंद. सत्य म्हणजे सत्य, सत्य म्हणजे चराचरात व्यापून बसलेला चित्त. चित्त म्हणजे प्रकाश महाराज. अज्ञान रूपी अंधकाराला दूर करणारा प्रकाश. मी श्लोकाचा अर्थ सांगतोय तुम्हाला, अजून कथेत प्रवेश नाही. चित्त म्हणजे प्रकाश, अंधकार दूर करणारा. बघा तुम्ही, आपल्याला जर एखादी गोष्ट कळणं गेली की आपण काय म्हणतो? बराच वेळ विचार केल्यावर कळती शांभावून. मग काय म्हणतो आपण? आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला, म्हणजे आता मला ज्ञान झालं, आता मला कळालं. प्रकाश, अंधकार रूपी मार ज्ञानाला दूर कर, अंधकार रूपी अज्ञानाला दूर करणारा प्रकाश. एवढंच नाही, सूर्यप्रकाश देतो, पण अशा कितीतरी सूर्यांना प्रकाश देणारा भगवंत स्वतः आहे. स्वयंप्रकाशित आहे. सूर्य स्वयंप्रकाशित नाही, सूर्याला देखील कोणीतरी चालवणारा आहे, सूर्याला देखील कोणीतरी प्रकाश देणारा आहे, आणि मग सूर्य आपल्याला प्रकाश देतो. पण भगवंत माझा स्वयंप्रकाशित आहे. स्वतः कोटी सूर्याचं तेज त्याच्या स्वरूपात आहे. तुझी येणे ढाळे कोटी चंद्र प्रकाश, तुझी येणे ढाळे कोटी चंद्र प्रकाश. तुझी निढाळे कोटी चंद्र प्रकाश, तुझी
प्रकाश तुझे निढळे कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हास्य वदन हास्य कमल नयन हास्य वदन हास्य अलकारे कृष्ण डोलकारे अलकारे कृष्ण डोलकारे अलकारे कृष्ण डोलकारे प्रकाशे कमल नयन हासे वदन हासे महाराज कितीतरी सूर्याचं तेज त्याच्या स्वरूपात विराजमान झालेलं आहे असा चित आनंद सच्चित आनंद आनंद म्हणजे महाराज नंदाच्या घरी प्रगट झालेला सुखकारक जो सुखाचा सिंधू आहे सुखाचा सागर आहे सुखाचं आलय आहे त्याच्यापाशी दुःख नावाची गोष्टच नाही देवापाशी दुःख नाहीच आपण उग म्हणतोय देव मला दुःख द्यायला त्याच्याकडे नाहीच ती गोष्ट ते देईल कसा दुःख त्याच्याकडे नाही दुःख आपल्या कर्माने येतं कुठंतरी आपण कर्म चुकीचं करतो म्हणून आपल्याला दुःख होतं बघा कारण ही भूमी कर्मप्रधान आहे कर्मप्रधान तुम्ही जसं कर्म कराल तसं तुमच्या पदरात वापस पडतं जशी पेरणी कराल तसं उगवतं जशी पेरणी कराल म्हणून कर्म करत असताना आपण विचार करून करायचं की आपल्याला परतफेड मिळणार आहे तुम्हाला जर आनंद पाहिजे असेल तर दुसऱ्याला आनंद द्यायला शिका तुम्हाला सुख पाहिजे असेल दुसऱ्याला सुख द्यायला शिका कारण ही परतफेड आहे तुम्हाला जशास तसं वापस मिळणार आहे किती कर्मप्रधान आहे समजून सांगतो तुम्हाला ऐका दादा मी आज श्लोकाचा अर्थ सांगतोय तुम्हाला आनंद आनंद म्हणजे प्रकार आनंद म्हणजे सुखकारक आनंद प्रगट झाला नंदाच्या घरी जसा प्रगट झाला अवघ्या गोकुळात महाराज आनंद होता किती दिवस आनंद उत्सव साजरा केला महाराज त्यांनी त्याला आनंद म्हणतात दुःख त्याच्या जवळ नाही फक्त आपल्या कर्माने मिळतं म्हणून कर्म महाराज बघून करायचं तुम्ही म्हणाल मी करतोय कोणाला कळायले अंधारात तर करतोय महाराज आपल्यावरती सीसीटीव्ही कॅमेरा लागलेला आहे चित्रगुप्ताचा तिथं सगळा लेखाजोखा आहे मी तर पुढे जाऊन म्हणेल अमोल महाराज चित्रगुप्ताचं तरी फेड उशिरा आहे उशिरा आताच्या कलियुगात तर अशी फेड आहे महाराज लगेचच्या लगेच स्वतः अनुभव घ्या तुम्ही लगेचच्या लगेच एका मॅनेजरनं एका बॉसनं मॅनेजरच्या कानाखाली मारली कानात असेल काही बॉस उगीच उगी मॅनेजरच्या कानाखाली मारली ऑफिस मध्ये आता मॅनेजरला राग आला उगीच उगी माझ्या कानाखाली मारली काही चुकी नसताना मारली आता त्याला परत कशी मारा तो बॉस आहे उच्च श्रेष्ठ गादीवरती माझ्या त्याला कसं मारू राग आला तसाच राग गिळला आणि घरी आलं राग तर मनात होतात घरी आल्या आल्या मालकिनीच्या कानाखाली हाणली तिथला राग घरी काढा बायकोवर बायको म्हणली माय मी तर म्हणले नाही काही आना म्हणले नाही ठोआ म्हणले नाही आले आल्याच का मारली असन लगी राग आला आता हिला लगी हाना वाटायला पण कसं हाना नवरा आहे असंच होतंय ना नाही नवऱ्याला कसं हाना वाटन होय महाराज तिला राग आला पण नवरा आहे काही चल ना महाराज इतक्यात मोठं पोरग आलं घरी मोठं पोरग आलं तसं इन महाराज नवऱ्यावरचा राग मोठ्या पोराच्या कानाखाली काढा कर्म सांगायला मी बरं कसं फिरून येतोय ऐका कर्म चित्त देऊन ऐका मी कुठलीच गोष्ट उग मनोरंजन म्हणून सांगणार नाही तुम्हाला जे काय सांगेल ते भागवताला धरूनच सांगेल 7 दिवसाचा वेळ अगदी काटेकोरपणे पाळेल आणि भागवतातच पाळेल फक्त तुम्ही चित्त देऊन ऐका इन महाराज नवऱ्यावरचा राग मोठ्या लेकरावरती काढा मोठ्या पोरावर आणि मोठ्या पोराच्या कानाखाली मारली पोरग म्हणलं काहीच केलं नाही मी शहाणा सुलतान माझ्या कानाखाली त्याला राग आला पण माईला माराव कसं महाराज इतक्यात लहान लेकरू खेळत खेळत घरी आलं त्याचाच लहाना भाऊ येणं मोठ्या भावानं लहान्या भावाच्या कानसुरीत आणली लहान तर तनतनच करायला लागलं महाराज अरे गोपचिप मी आलो चेंडू खेळत
आणि दादानं माझ्या कानाखाली हाणली. पण मोठ्या भावाला कसं मारा उलट, हे बाहेर गेलं. आणि बाहेर गेल्यानंतर महाराज एक बांड कुत्र दारात बसलं होतं. येणं महाराज त्या कुत्र्याला लाथ हाणली. लहान लेकरानं भावाचा राग कुत्र्याव काढा. कुत्र क्या 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 करीत पळालं. आणि जसं पळालं तसं जाऊन एका माणसाला गचकन धरलं, लचकात तोडा. तो माणूस कोण होता सांगू का? त्याला चावलं. तो होता ऑफिस मधला बॉस, ज्यानं मॅनेजरच्या कानाखाली हाणली होती. कर्म फिरून बॉस पशी आलं. जर बॉसनं मॅनेजरच्या कानाखाली मारली नसती तर मॅनेजरनं बायकोच्या कानाखाली मारली नसती. बायकोनं लेकराच्या कानाखाली मारली नसती तर त्यानं लहान्या भावाच्या कानाखाली मारली नसती. आणि लहान्या भावाच्या कानाखाली मोठ्या भावानं मारली नसती तर लहान्या भावानं कुत्र्याला लात मारली नसती. आणि कुत्र्याला लात जर मारली नसती तर ते कुत्र जाऊन बॉसला चावलं नसतं. हे कर्म बॉसचं फिरून कुठं आलं? परत आलं महाराज. स्वतःच कर्म भोगावं लागलं. अजून पुढे जाऊन सांगेल ऐका. उन्हाळ्याचे दिवस होते, उन्हाळ्याचे. आणि झाडाला सुंदर आंबे पिकले होते. आणि महाराज सहज चलत चलत एका गृहस्थाला आंबे दिसले. डोळ्यानं पाहिले. पाहिल्या महाराज जिभीला वाटलं किती गोडचं वासन, कितीच गोडचं वासन. म्हणलं आंब्याची पाडाचा आहे महाराज. आणि पाय चालत तिकडे गेले आंब्याच्या झाडाकडे. आता पाय चालत गेले, उपयोग नाही. तिथं गेल्यावर काढाव कसा? हातानं दगड उचलला आणि फेकून मारला. आंबा खाली पडला. खाली पडला की लगेच महाराज जिभीनं खाल्ला, पोटात गेला. आणि इतक्यात महाराज त्या झाडाचा मालक आला आणि त्यानं बद 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 मारलं. आता मला सांगा, आंबा पाहिला कोण? डोळ्यानं. झाडापर्यंत नेलं कोण? पायानं. आंबा खाली पाळला कोण? हातानं. चव आली कशाला? जिभीला. भरलं काय? पोट. आणि मार कोण खाल्ला? पाठीनं. आता पाठीचा काय दोष याच्यात? पण ऐका, मर्म लपलं इथं. पाठीनं जरी मार खाल्ला असेल तर अश्रू कशातून आले? डोळ्यातून. कर्म कोणाचं होतं? आंबा पाहायचं. डोळ्यांचं कर्म फिरून आलं, त्याला रडावं लागलं महाराज. म्हणून कर्म करत असताना अगदी फुंकून पाऊल टाका. कर्म करत असताना अगदी फुंकून पाऊल टाकायचं. मी काय सांगतोय तुम्हाला महाराज, आनंद, सुख, दुःख हे आपल्या हातानं कर्माने येत असतं महाराज. संसारात तसं तो सुखच नाही. कोणीही बघा, संसारात कोणीही बघा दुःखीच आहे. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा. सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया जंगम जोगी रे. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा. जो देखे सो दुखिया बाबा, राजा दुखिया, प्रजा दुखिया. प्रत्येक जणाला पहा दुःखीच आहे महाराज. कोणीही दुःखीच आहे. कोणालाही विचारा तुम्ही सुखी आहेत का?
कोणी म्हणतं नाहीच महाराज. आताच अलीकडच्या काळात एक गोष्ट आली बघा, व्हॉट्सअप. आणि त्या व्हॉट्सअपला एक फंक्शन आहे स्टेटस ठेवायची. जर मनाला काही दुःख झालं ना मनाला, तर माणूस स्टेटस ठेवायला, मी दुःखी आहे. काय करायले माणूस, मी दुःखी आहे असं स्टेटस ठेवायले. पण ऐका ना, किती मर्म या गोष्टीत बघा. आपलं दुःख कोणीतरी स्टेटसला बघत, दुःखाचा स्टेटस बघत, आणि ते आपल्याला विचारत नाही तुम्ही का दुःखी आहे. ते आपल्याला म्हणतं सेंड मी, म्हणजे ते बी दुःखी आहे. त्याला पण ठेवायचंय. प्रत्येक रिप्लाय येतो सेंड मी, कोणीच विचारत नाही तू का दुःखी आहे. याचा अर्थ प्रत्येक जण दुःखी आहे महाराज. पण काय करायचं सांगतो मावल्यानो, कितीही दुःख होऊ द्या, कितीही दुःख होऊ द्या, दुःखातून दुःख वजा करायला शिका. दुःखातून दुःख वजा करायला शिका. ज्याला दुःखातून दुःख वजा करता आलं त्याला खरं जगता आलं. दुःखाचं रड गाणं गात बसाल तर जीवन जगण्याचं राहून जाईल. अरे जगाचा मायबाप प्रभू श्रीरामचंद्र, त्याच्या बायकोला महाराज दगड उशाला घ्यावे लागले, दगड, आणि गवताची गादी करून झोपावं लागलं. त्याच्या इतकं दुःख तर आपल्याला नाही ना. तरी देखील सीतामाईच्या मनात कधी आलं नाही अंगावरती रॉकेल घ्यावं किंवा विषाचा डबा घ्यावा. आपण थोड्या दुःखाला नाराज होतोय. दुःखातही दुःख वजा करायला शिका, तेव्हा जगणं होतं महाराज. कसं वजा करायचं सांगून जातो, ऐका. दुःखातून दुःख कसं वजा करायचं सांगतो, ऐका. चित्त देऊन ऐका. मी कथा उपदेशात्मक करणार आहे. कथा तुम्ही रोज ऐकत आहे महाराज. धुंदुककारी ऐकला तुम्ही महाराज, तुम्ही नारदजीचं व्याख्यान ऐकलं, तुम्ही भक्ती स्तोत्र ऐकलं, पाठ झालं तुम्हाला. पण ते सांगत सांगत तुम्हाला मी उपदेशात्मक कसं जगावं हे सांगणार आहे. आणि खरी गरज काळाला त्याची आहे महाराज. आज आपण दुःखामध्ये इतकं गुंतून जातोय, जगायचंच विसरतोय महाराज. अरे हे का पुन्हा पुन्हा येणार आहे का? आजच्या दुःखाचं दुःख करत बसाल तर उद्याचा आनंद हिरावून जाईल. म्हणून दुःखातून दुःख वजा करा. ऐका कसं वजा करायचं. तर पंढरपूरला गेलो आम्ही यात्रेला, पंढरपूरला. आणि तिथं गेल्यानंतर कधीच न येणारा माणूस मी यात्रेला नेला महाराज. कधीच न येणारा माणूस मी यात्रेला नेला. चला ना म्हणलं महाराज, पंढरपूरची यात्रा म्हणजे आनंदाचं वातावरण. तिथं गेल्यानंतर तुम्ही विसरून जाल स्वतःला. महाराज ते येईन गेलं, मी बळ नेलं त्याला यात्रेला. पहिला मुक्काम झाला, दुसरा मुक्काम झाला महाराज. करत 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 20-22 मुक्काम झाले. पंढरपुरात जाऊन पोहोचलो आम्ही. दुःखातून दुःख कसं वजा करायचं हे सांगतोय बरं का तुम्हाला. चित्त देऊन ऐका. जगण्याचं स्रोत हे, जगण्याचा मार्ग आहे. दुःखातून आपलं दुःख कसं वजा करायचं. पंढरपुरात जाऊन पोहोचलो. तिथं गेल्या गेल्या त्याला मी सांगितलं, बाबा उद्या सकाळी लवकर उठा, आपल्याला चंद्रभागेला आंघोळीला जायचं. काय म्हणला? चंद्रभागेला आंघोळीला जायचं. ठीक आहे म्हणला महाराज, जाऊ. महाराज सकाळी 4लाच उठलं, ते आंघोळीला निघालो. आणि तिथं गेल्यानंतर मी त्याला सांगितलं, दादा आता आंघोळ करताना जपून आंघोळ करा बरं का. ते म्हणला का महाराज? मी म्हणलं असं करा, आता तुम्ही कपडे काढा, माझ्याकडे कपडे द्या, तुम्ही स्नान करून या, तुमचं झालं की मी स्नानाला जातो. काय कमाल आहे म्हणला महाराज. इतका सोहळा करून आपण आलोय आणि आपण लोकांवर शक घ्यायचा का काय? मी म्हणलं नाही, इथं चोऱ्या होतात, कपडे आपले आपले सांभाळू आपण. दुःख कसं वजा करायचं सांगतोय, ऐका. नाही म्हणला महाराज, तुम्ही तुमचं स्नानाला जा, मी माझं जातो. कपड्यात देव कोण न्यालय म्हणला इथून. आणि तसंच झालं महाराज. ते स्नानाला गेलं कपडे काढून. जसं गेलं आंघोळ केली, परत आलं महाराज. रुमाल पण शिल्लक नव्हता. कपडे तर गेलेच होते, पण कपडे गेले याचं दुःख नाही महाराज. त्यानं रूमवर जाऊस तर माझा पिना पारडा बोलून म्हणला, येईन गेलो पंढरपूरला. तुम्हीच लय सांगितलं, लईच भाविक लोक असतात, लईच वारकरी लोक येतात, आणि इथं आलो म्हणला कपडे गेले. कपडे जळू द्या म्हणला, गेले ते गेले. त्याच्यामध्ये 5,000 होते ते बी गेले. 5,000 गेले ते गेले म्हणला. 20,000चा मोबाईल होता ते बी गेला ना म्हणला महाराज. पोरांना हाताच घेऊन द्यालता, आता डबल कसं घेऊन देईन. लई दुःख करू लागलं महाराज. ते संध्याकाळी जेवायला बसलोत महाराज, जेवणच करीना. मी म्हणलं जेवा हो, इतक्याच का मी देतो बाबा म्हणलं 5,000, पण जेवा. जेवलंच नाही महाराज. ते कसं तरी 4-2 घास खाल्ले, रात्र काढली. आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिंडीवर आम्ही गेलो महाराज, मुक्कामावर. दुसऱ्या मठात गेलो भेटायला वारकऱ्यांना. तिथं गेलो, तिथं एक महाराज जेवण करू लागलं, पण जरा नाराजवणी करू लागलं. त्यानं आम्हाला पाहिलं की आनंदात उठला, जय हरी जय हरी, या महाराज जेवण करा म्हणला. जेवण हे आम्ही कराय बसलो महाराज. आता पंढरपुरात कुठेही जेवायला बसतो माणूस, जेव्हा म्हणलं की जेवाय बसलो. जेवता जेवता ते सांगू लागलं, महाराज
लयच ही पिरत घड बाबा म्हणला. मी म्हणलं काय झालं? म्हणला काल आलो ना आंघोळीला गेलो. म्हणलं मग? मला कपडेत नेले कोण? मी म्हणलं काय होतं त्याच्यात? काय नाही म्हणला. 2-3 वार करायचे 25 हजार रुपये माझ्याजवळच होते म्हणला. 25 हजार होते त्याच्यात एक मला 30-40 हजाराचा आयफोन होता म्हणला. ते बी गेला म्हणला आणि 25 हजार बी गेले. मग माझ्यासोबत जे होतं का 5 हजार गेलेलं ते म्हणाल काय तुमचे 25 गेले? ते मला हो. मोबाईल केवढा? 40 हजाराचा. ते बी गेला का म्हणला? ते मला हो. तरी तुम्ही जेवायला ते मला या मरायचे का काय मला त्या 40 आणि 25 हजारामुळं जगावचं लागन ना. ते मग हे मग म्हणतो या आपलं तर काहीच गेलं नाही 5 तर गेले आणा ताट. आता याला दुःख कमी वाटू लागलं का? यानं दुःखातून दुःख वजा केलं महाराज. दुःखातून दुःख वजा केलं. त्याला काय वाटलं माझ्यापेक्षा दुःख त्याला जास्त आहे म्हणून त्याचं दुःख याला कमी वाटलं. अगदी जगताना तेच करायचं. तुम्हाला जर वाटत असेल मला लई त्रास आहे मावल्यानं तो विचार करायचा नाही त्रासाचा. कोण त्रास द्यायला? सासू द्यायली. आजच आहे ना ती उद्या तर तू आधीच जाईन ना माय का ती राहणार आहे जन्माला? बरं नाही बी गेली तर 4-2 वर्ष सहन कर. 4-2 वर्षाला महाराज चिमणी लोटून दे तिच्या अंगावर आणि मग आपण मग त्यात पडली म्हण देऊ नका उग सांगायलो. विनोदाचा भाग महाराज. दुःख करायचं नाही महाराज. कुठलंच दुःख राहायला आलेलं नसतं. आभाळ आलेलं जाणारच असतं. फक्त थोडीशी प्रतीक्षा करावी लागते महाराज. अरे आज भिकारी असलेला माणूस उद्या महाराज 4 व्हीलर मध्ये हिंडू शकतो. आज 4 व्हीलर मध्ये हिंडणारा माणूस उद्याच्याला महाराज सायकलीवर जाऊ शकतो. आणि आज लाल दिव्यात हिंडणारे उद्याच्याला जेलमध्ये जाऊ शकतात. गेले नाही का? बरेच लाल दिव्यातले जेलमध्ये गेले ना महाराज. कर्म कोणाला सुटत नाही महाराज. कर्माची गती कालचक्र चलत राहतं म्हणून आजच्या दुःखाला धरून बसायचं नाही आणि आलेल्या आनंदाला भारावून जाऊन जगाला विसरायचं नाही महाराज. आहे त्या परिस्थितीत महाराज धरून राहायचं. जमिनीवर पाय ठेवायचे. मी काय सांगतोय सच्चित आनंद. आनंद म्हणजे महाराज सुखकारक सुख महाराज. संसारात कुठेच सुख नाही पण सुख मानावं लागतं. सच्चित आनंद महाराज या श्लोकामध्ये महाराज नमन करतात. विश्वोत्पत्त्यादिहेतवे. जो सत आहे जो चित्त आहे जो आनंद आहे तो काय करतो? विश्वोत्पत्त्यादिहेतवे म्हणजे जगाचं पालन जगाचं पोषण जगाचं रक्षण आणि संहारण जो करतो. जो उत्पत्तीला कारण आहे जो पालन करण्याला कारण आहे आणि जो संहार करण्याला कारण आहे तोच उत्पत्ती करतो. तोच जीवनभर महाराज पालन पोषण करतो आणि शेवटी तोच भगवान शंकराच्या रूपानं संहार करतो. विष्णू ब्रह्मा बनून महाराज तो उत्पत्ती करतो. प्रजोत्पत्ती करण्याचं काम ब्रह्मदेवाचं आहे महाराज. उत्पत्ती करण्याचं काम ब्रह्मदेवाला दिलं. भगवान विष्णूचं पालन पोषण करण्याचं काम आहे आणि संहार करण्याचं काम महाराज कर्पूर गौरम करुणावतारम भगवान संहाराचं काम दिलं. म्हणजे विश्वोत्पत्त्यादी हेतवे पालन पोषण संहार ज्याच्याकडे आहे तो भगवंत. म्हणून गर्व करायचा नाही की मी हे केलं. तू काहीच करत नाही. करून घेणारा करता करविता तो आहे. कोण आहे? महाराज जगाचा मायबाप जगदानंद कंदपते द्वारकाधीश भगवान हे सगळं काही करतं. ज्याच्या मर्जीनं हे घडतं ते तो आहे. म्हणून आपण लई भूषणात यायचं नाही की माझ्यामुळेच व्हायलंय मी हे म्हणून घर बांधणं झालं मी हे म्हणून शेती कसणं होते. अजिबात नाही अजिबात नाही. म्हातारं महाराज नातवाला घेऊन येतंय आणि म्हणते महाराज मी हे म्हणूनच नातू राहिलाय तू आज मर ते तरी जगत आहे. तूच त्याचे बिस्किट घाला सांगायला की माझ्यामुळे नातू राहिला. कोणा वाचून कोणाच राहत नाही कारण जगाला सगळ्यांची काळजी आहे. बघा महाराज मुंगीलाही जो उपाशी राहू देत नाही प्रत्येकाची काळजी करतो. बघा एक विरह प्रसंग ऐका किती पालन करतो माझा भगवंत ऐका. एक वेळेस आम्ही कीर्तनला गेलो होतो महाराज आंध्र प्रदेशच्या खाली. गावाचं नाव मला आठवत नाही महाराज. कीर्तन करून येऊ लागलो आणि गाडी नव्हती माझ्याकडं आणि रेल्वेने गेलो महाराज. येत असताना महाराज बरेच जण आमचे अमोल महाराज विश्वजित महाराज सोबत होते. कीर्तन झालं दुपारचं कीर्तन होतं तिथं जेवा म्हणत होते पण आम्ही जेवायचं टाळलं. आणि असं असतं एकदा जेवणाला टाळलं की परत दिवसभर भेटत नाही. बळीदादा तुम्हाला अनुभव आला काल आमच्या बळीदादाला सकाळी सकाळी जेवा म्हणलं नाही जेवले. काल 2 कीर्तन होते कीर्तनाला गेलो तिथं जेव म्हणलं कीर्तन झालं तिथं गेलो कीर्तन झालं कोणीच जेवा म्हणलं नाही. गर्दाच तसा महाराज पाकिट दिलं तसं निघत राहिलो आम्ही चहा घेऊन.
तिथून निघालोत महाराज, जिथं कीर्तनाला जायचं होतं तिथं संध्याकाळी 9ला कीर्तन, दुपारीच कसं जा. अख्खा दिवस महाराज बाहेरचं खाता येईना, अख्खा दिवस पाण्यावर राहिलो आम्ही, फळावर आणि पाण्यावर. म्हणून जेवणाला कधी ओलांडायचं नाही महाराज. अगदी तसंच झालं. कीर्तन संपलं, काल्याचं कीर्तन झालं आणि जेवण टाळून आम्ही निघालो रेल्वेला, रेल्वे म्हणून महाराज. पण रेल्वेचं असं असतं बघा, आत्ताची रेल्वे आत्ताची येईन का भरोसा नाही. 3 तास रेल्वे लेट झाली, भुकानं व्याकुळ जीव झाले आमचे. इकून तिकून पूर्णापर्यंत रेल्वे लागली, पूर्णापर्यंतच होती महाराज. पूर्णापर्यंत आलो आणि रात्रीच्या 10 वाजता पूर्णावरती उतरलो. भुकेनं व्याकुळ जीव झाला होता. आता लक्षात आलं घरी गेल्या गेल्या जेवायचं. घरी गेल्या गेल्या हातपाय धुतले की ताटावर बसायचं विचार करत होतो. इतक्यामध्ये मला भूक राहावं ना म्हणून मी एक कुरकुऱ्याचा पुडा घेतला, कुरकुऱ्याचा पुडा, आणि पुडा फोडला आणि अमोल दादा त्याच्यातला एकच कुरकुरा खाल्ला. तसं एक भिकारी आलं महाराज, केस वाढले, अंग मळमळ झालेलं महाराज. किती दिवस झाला आंघोळ नव्हती माहित नाही, जटाच्या महाराज बटा झाल्या होत्या. समोर आलं आणि त्याने हात पसरला. लक्षात आलं अरे मन बोलत होतं माझं, मी घरी गेल्या गेल्या जेवण. इथून सांगितलं बायकोला ताट तयार कर म्हणून, स्वयंपाक करून ठेव, मी आल्या आल्या जेवणार. घरी गेल्या गेल्या ताटावर बसल मी, पण याचं कोण आहे म्हणलं. याला का घर का दार, कुठं जात असेल, काय खात असेल, हे पाण्याचं सुद्धा खरं नाही याच. महाराज डोळ्यात पाणी आलं आणि मन महाराज हे लावलं विचार करून. हातातला कुरकुऱ्याचा पुडा तसाच एक उचललेला होता, कुरकुऱ्याचा पुडा त्याच्या हवाले केला. त्यानं आनंदाने घेतला आणि एका बाकावर जाऊन खात होतं महाराज. मी त्याच्या दुःखामध्ये विरघळून गेलो होतो आणि इतक्यात मी विश्वजित महाराजाला म्हणलं, विश्वजित महाराज आपण घरी गेल्या गेल्या जेवू, आपण आत्ताच जेवलो नाही, 2 तास झालं, दुपारपासूनच तर भूक लागली इतकी. सांगा ना विश्वजित महाराज, आपल्याला 2 तासात जेवण मिळणार आहे, या वेळेला कुठं जेवण असेल, कोण ताट द्यालंय याला जेवणाचं, कोण भाकर द्यालंय, कुठं जात असेल हे, कोणाला मागत असेल. विश्वजित महाराज म्हणले, महाराज रोज कथेत सांगताय तुम्ही, पालन करणारा तो आहे, करील ना काळजी त्याची तो. महाराज एक 10-20 मिनिटं गेली असतील की एक रेल्वे आली आणि ती रेल्वे पूर्णा स्टेशनवर थांबली आणि त्या रेल्वे मधून महाराज एक परिवार उतरला, 2 लेकरं, एक माऊली आणि तिचा नवरा. स्टेशनवर उतरल्या त्यांनी महाराज हात धुतले आणि महाराज एक सतरंजी आथरली स्टेशनवर आणि पिशवीतून डबा काढला. महाराज डबा इतका सुंदर होता अमोल महाराज. गव्हाच्या पोळ्या, मेथीची भाजी, दाड शिजलेली मूगडाळ, हिरव्या मिरच्यांचा ठेचा, तोंडाला पाणी आणू नका, भाजलेले शेंगदाणे, सुंदर महाराज तिनं असं बाहेर काढलं त्या माऊलीनं आणि 2 पोळ्या घेतल्या, त्याच्यात ती मेथीची भाजी टाकली पोळ्यावर आणि आपल्या लहान लेकराला दिली, मोठ्या लेकराला दिली, आपल्या मालकाला दिली. महाराजांनी स्वतः घेतलं, खास खाणार ती माऊली, मुखात मोडून घास खाणार. इतक्यात ते येड परत आलं म्हणला, माय म्हणलं की महाराज तीही दयाळू होती माऊली. तिने महाराज 2-3 चपात्या उचलल्या महाराज पोळ्या, त्याच्यावरती गच्चीभर मुगाची डाळ, गच्चीभर मेथीची भाजी, ठेचा आणि महाराज त्याच्या हवाली केलं. त्यानं महाराज आनंदात घेतलं आणि भाकावर माझ्या शेजारी आलं आणि माझ्याकडे बघत खाऊ लागलो. मी विश्वजित महाराजाला म्हणलं, महाराज अरे आपल्याला तरी हे खाण्याकरता घरी जायचंय, माझ्या भगवंताला याची इतकी काळजी आहे, याचं जेवण इथं पाठवून दिलं त्यानं. 5 मिनिटापूर्वी विचार करू लागलो आपण, या वेळेला कोण अन्न देईल. अरे देवानं घेऊन अन्न तिथं धाडलं. विचार करा ना, जो वेड्याला उपाशी मरू देत नाही, जो कुत्र्या मांजराला उपाशी मरू देत नाही, किती पालन पोषण करत असेल तो आपला, किती पालन. फक्त आपल्याला कळत नाही कोणाच्या रूपाने येतो ते. दवाखान्यात पेशंट असू द्या आणि डॉक्टर येऊ द्या, आता गेलेला पेशंट आहे पण डॉक्टर सांगतो मी प्रयत्न करतो. विचार करायचा, देव डॉक्टर नाही, स्वतः देव आलाय. फक्त श्रद्धा ठेवायची की हा माझा डॉक्टर नाही, हा माझा पांडुरंग आहे. तुमचा पेशंट कधीच दगावणार नाही. फक्त तितकी श्रद्धा असली पाहिजे गड्या. कोणाच्या रूपाने येऊन देव मदत करेल सांगता येणार नाही. विश्वोत्पत्ती आधी हे तवे, जो पालन करतो, जो उत्पत्ती करतो, जन्माला जो घालतो तो देव आहे. जन्माला जो घालतो तो देव आहे प्रत्येकाला. पण आपण नेमकं जन्माला घालणाराला विसरतो महाराज. हा देह ज्याने दिला का त्याला विसरतो आपण.
या देहाची किंमत विचारा. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळे नाहीत त्याला डोळ्याची किंमत विचारा. एक दात जर पडला ना मग एक दात, आणि दवाखान्यात जा बसवायला 2,000 रुपये घेतो डॉक्टर. किती? 2,000. आणि 2,000 रुपये देऊन डॉक्टरांनी दात चांगला टाकला आणि घरी आलोत आपण 10 जणाला सांगतो लईच फलाना डॉक्टर चांगला आहे, लईच चांगला आहे, त्यानं लईच चांगला दात टाकला, पैसे घेऊन टाकला, तरी 10 जणांपाशी त्याचं वर्णन करतोय 32च्या 32 दात 3दा देवानं फुकट दिले. कितदा? 2दा 3दा देव फुकट दात देतो, एकदाही त्याचं वर्णन करत नाही आपण. कुठंतरी आपण विसरतोय. पण इथं महाराज म्हणतात येते कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अहित केले. आमचं काय जाईल म्हटले. ज्यानं देह दिला त्याला महाराज आठवलंच पाहिजे, आठवलंच पाहिजे. माऊलीला मालकानं नथ आणली, भास्करदासजी नथ अचानकच आणली बाजारून येता येता परभणीहून, आणि घरी आणली ती हातात दिली बायकोच्या, धर म्हणला. तिनं पाहिली, माय म्हणली तुम्हाला कसंच कळलं मला नथ पाहिजे होती म्हणून, किती चांगले आहेत म्हणली माय तुम्ही अचानकच. आणि होय तुम्हाला कशी आणा वाटली? ते म्हणला आणली बाबा, पैसे उरले होते सोयाबीनचे, पुन्हा का मोडणं होईन म्हणला, पण आणली हाताची. महाराज इतकी ती नतीला नटू लागली, डाळ सडायला घेतली महाराज, डाळ सडायला. सडता सडता महाराज गाणे म्हणू लागली. सडता सडता गाणे नाही म्हणत आता मी, वेळ कमी माझ्याकडे, कारण 4 वाजत यायले. महाराज इतकी त्या नथ आणणारनाची वर्णन करू लागली, एवढी वर्णन करू लागली. कोणाची? नथ आणणारनाची. पण ऐका ना, कबीरदासजी महाराज तिथून जात होते. कबीरदासजी म्हणले, माय ज्यानं नथ आणली त्याला इतकं गालीस, वव्यामध्ये गालीस, गाण्यामध्ये गालीस, पण ऐक ना, ज्या नाकात नथ घातलीस ते नाक ज्यानं दिलंय त्याला एकदा तरी गाय ना. जर देवानं नाकच दिलं नसतं तर नथ का माय झिपऱ्याला बांधली असती का? ज्यानं नाक दिलं त्याचं कधीतरी आठवण केलंय पाहिजे महाराज. जिसने नथनी की उसको गाये बार बार, जिसने नाक दिया उसको एक बार तो पुकार. अरे नाक नथ दिली त्याला कितीतरी वेळेस गाणे म्हणाले, ज्यानं नाक दिलं त्याला एकदा तरी बोलव ना म्हटले. मी काय सांगतो, विश्वोत्पत्त्यादी हेतवे, जो स्वतःला महाराज निर्मिती करतो देहाची, म्हणून तर म्हणतात जेने हा जीव दिधला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, गायन गुण तयाचे. महाराजांना हा जीव दान दिला, हात पाय दिले, त्याला कधीतरी आठवलं पाहिजे गड्या. विश्वोत्पत्त्यादी हेतवे, संहाराचं कारण आहे. पालनाचं सांगितलं तुम्हाला, उत्पत्तीचं सांगितलं, आणि संहाराचंही महाराज. जो प्रत्येकाला इथून संपली रे संपली वेळ, एक क्षण पण देत नाही महाराज. मेरी तुल्य दिध्या दान, पृथ्वीच्या जरी मोलाची एखादी वस्तू जरी एक क्षण आयुष्यासाठी दिली तर म्हटले एक क्षण आयुष्य आगावीचं मिळत नाही. इतकं महाराज अनमोल जीव आहे हे. एकदा आयुष्यकाल संपला रे संपला की इथून जाणं निश्चित आहे. म्हणून महाराज जोपर्यंत आहोत तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण घ्या. विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय. 3 प्रकारचे ताप लागले माणसाच्या माग, 3 प्रकारचे. कुठले कुठले ताप लागले महाराज? आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप. बरोबर आहे. तुम्ही चिंतनातले लोक आहेत म्हणून इतकं बोलायला बरं का, नाही तर वरवरच सांगत होतो मी. तुम्ही लय जणांचं ऐकले म्हणून. आता सगळे बसलेले मला इथं चांगले पुरोढत दिसायलेत म्हणून तैला पचल असं बोलावं लागल ना महाराज. पहिला ताप लागला माणसाच्या माग महाराज. कुठला? पॅरासिटामोल गोळीनं राहतो तो नाही. पहिला ताप लागला महाराज आध्यात्मिक ताप, जो शरीरापासून होतो. शरीरापासून होतो. प्रत्येकाला ताप आहे महाराज. शरीराचे कोणाचे गुडघे दुखतात, कोणाचे मनके दुखतात, कोणाला बीपी शुगर आहे. शरीरापासून होणाऱ्या व्याधी याला महाराज आध्यात्मिक ताप म्हणतात महाराज. दुसरा ताप आहे आधिभौतिक ताप, जो इतरांपासून होतो. कोणीतरी धुराच काढावा, कडब्याची वळी फुकून द्यावी, घरावरची लाईटच काढून न्यावी,
जो इतरांपासून होणारा ताप आहे त्याला महाराज आधी भौतिक ताप म्हणतात आणि आधी दैविक ताप जो देवापासून होतो. अतिवृष्टी होणं, अवकाळी पाऊस पडणं, आग लागून सगळं भस्मसात होणं याला महाराज आधी दैविक ताप म्हणतात. आणि हे तीनही ताप जर नायनाट करायचे असतील तर एकच पर्याय कुठला? श्रीकृष्णाय वयं नुमः. फक्त भगवंताच्या नामस्मरणाने हे ताप महाराज नष्ट होऊ शकतात. मी या श्लोकाचा पूर्ण अर्थ तुम्हाला सांगितला. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. पहिला नमस्कार केला महाराज आणि दुसरं नमन केलं महाराज शुकाचार्यांना. शुकदेव भगवान आता हे कोण होते मी उद्याच्या कथेत सांगेल, बरोबर आहे? कोण होते महाराज? आणि त्यांना नमन केलं. यम प्रवजंतमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदो तं सर्वभूतं हृदयं मुनिमानतो. दुसरा नमस्कार केला शुकाचार्यांना. शुकदेवजी कोण महाराज? शुकदेवजी म्हणजे महाराज राधेंचे. ज्यावेळेस राधा महाराज मधुवनात बसून भगवंताची आठवण काढायची का, त्यावेळेस शुकदेवजी पोपट रूपानं राधेचा निरोप घेऊन जायचे कृष्णाकडे आणि कृष्णाचा निरोप राधेकडे घेऊन यायचे. आणि हे पाहत असताना महाराज राधेनं सांगितलं, शुका मला वाटतं तुम्ही धर्माचं काम करावं. धर्माचं काम करावं. मग कुठलं महाराज? आणि माणसानं 3 कामं केले पाहिजे. देव, देश, धर्म. देव, देश आणि धर्म. देवाच्या कामी यावं, देशाच्या कामी यावं आणि धर्माच्या कामी यावं महाराज. या 3 गोष्टी केल्याच पाहिजे. शुकाचार्याला सांगितलं महाराज तुम्ही या गोष्टी कराव्या. महाराज शुकाचार्याने शिष्यत्व पत्करलं, आदेश मानला आणि शुकाचार्य एका अंड्याच्या रूपानं हिमालयात जाऊन थांबले. कुठं? हिमालयात. आता ही कथा तुम्हाला माहिती आहे. भगवान शंकरांनी मग महाराज हिमालयात कथा सांगितली कोणाला? माता पार्वतीला. कुठं सांगितली? हिमालयामध्ये महाराज. एक दिवस महाराज माता पार्वती कैलासावरती महाराज विराजमान झालेल्या होत्या. इतक्यामध्ये महाराज भगवान शंकर घरी नसल्यामुळे नारदजी तिथं आले. नारदजी आल्यानंतर महाराज नारदजी नुसतं जात नव्हते. जिथं जिथं नारदजी गेले, नुसतं गेलेत नाही महाराज, नारदजी जाणं नारदजीच्या विण्याची झणकार चालूच असायची आणि मुखामध्ये महाराज एकच नामस्मरण असायचं. किती गोड नामस्मरण होतं महाराज नारदजीचं. त्रिकाल महाराज जिथं 3ही लोकात जायचे. 3ही लोकात, मृत्यूलोक, देवलोक, राक्षस लोक, 3ही लोकात जायचे आणि त्या भजनाचा महाराज नाद गुणगुणायचे. ते गोड भजन आपणही करूयात. हाताने एकदा गोड टाळी वाजूया, मुखाने महाराज भजन करूया. नारायणा 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 नारायण नारायण श्रीमनारायण नारायण 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 हो नारायण 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 श्रीमनारायण नारायण 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 देवा नारायण 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 श्रीमनारायण नारायण 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 देवा नारायण श्रीमनारायण नारायण 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 ओ नारायण
कृष्ण भगवान की जय. जय. सतत नारदाच्या मुखात नामस्मरण असायचं महाराज. आणि नामस्मरण करत 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 महाराज नारदजी एक दिवशी कैलासामध्ये गेले. माता पार्वतीने स्वागत केले, या नारदजी. आणि बसले. नारदजी बसले महाराज. थोडस इकडा तिकडा विषय झाला आणि नारदजीने विषय काढा. बरी आहेस ना पार्वती? आनंदात तर आहेस ना? पार्वती म्हणली, नारदा इतका आनंद आहे बघ मला, इतका आनंद आहे, माझ्या इतकी त्रिमंडलात कोणी सुखी नसेल, एवढी सुखी आहे मी. का? पार्वती बोलत होती, नारदा सासू चांगली नसली तरी जमत, नको नंदेनं चांगलं बोलू दे, सासरा नसू दे चांगला, फक्त जीवनाचा जोडीदार चांगला असावा. मला माहितीये मी भगवान शंकरासोबत लग्न केल्यामुळे बऱ्याच जणांची नाराजगी झाली असेल, पण माझा भगवान शंकर माझा जीवनाचा जोडीदार इतका चांगला आहे, इतका चांगला आहे, इतका जीवापाड प्रेम करतो माझ्यावरती, काहीच लपून ठेवत नाही माझ्यापासून. नारदजी म्हणले, इतकं गुणवर्णन चांगलं नसतंय. नाही म्हणले, आहेत तसा, माझ्यापासून काहीच लपून ठेवत नाही, इतकं प्रेम माझ्यावरती करतो. महाराज नारदजी इथं आलेच त्याच्यासाठी होते. कशाला? कळ लावायला. काही लोकांचं कामच असतं कळ लावणं, काड्या करणं. पण नारदाची कळ लावणं अशी नव्हती, जगाच्या उद्धारासाठी होती. नारदानं जिथं जिथं कळ लावली तिथं तिथं माझा धर्माचं रक्षण झालं, धर्माचं पालन झालं. नारदानं इथंही कळ लावली. महाराज सांगितलं, सांग बरं पार्वती, लईच प्रेम करते ना तुझ्या, लईच तुला काही सांगते ना, मग सांग बरं भगवान शंकराच्या गळ्यामध्ये ज्या माळा आहेत त्या कशाच्या आहेत? ती म्हणली, हो दिसत्या, पण कधी विचारलं नाही मी, तरी न सांगितलं नाही. ते म्हणले, नारदजी म्हणले, अरे तू न विचारू दे, पण लई प्रेम करते तर शंकरानं सांगाव ना तुला. महाराज मनात भरलं, आणि मावल्याच्या मनात भरायला काही लागत नाही महाराज, कोणी सांगाव लगेच ऐकत येतात, लगेच. महाराज येऊ दे म्हणली आस्ताईला. इतकं म्हणली, पार्वतीचा चेहरा पाहिला बिघडलेला की नारदजी लगेच उठले, नारायण नारायण, निघून गेले. महाराज भगवान शंकरजी महाराज सायंकाळच्या वेळेला आले, पण शंकरजीनं जाता जाता नारदजीला पाहिलं, आपल्याच घरातून सवारी आली. म्हणली, काहीतरी घरी बिघडलंय. घरी आले, आणि जसं घरी आले ना, पार्वती आईसाहेब महाराज एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसल्या होत्या. आवाज द्यायला, पार्वती. महाराज प्रत्युत्तर देईना, बोलत नव्हत्या. आणि पूर्वीच्या काळात बघा, माणूस नाराज झालं ना, पूर्वीच्या काळात कृत त्रेता द्वापार युगामधलं सांगवलं मी तुम्हाला, कलियुगातलं नाही, द्वापार युगातलं, त्रेतायुगातलं, सत्ययुगातलं सांगायलो. पूर्वीच्या काळात एक घर बांधतानीच एक महाराज महल बनवायचे. त्या महलाला काय नाव होतं? रुसून बसण्याचं महल होतं महाराज. कोपभवन. काय? कोपभवन. राग आला, कितीही राग आला, काही झालं तर जीव द्यायला जायचं नाही, त्या कोपभवनात जाऊन बसायचं. मग कोपभवनात गेल्यानंतर त्याच्या संकटाचे निरसन करा, त्याचं समाधान करायला राजा किंवा घरातला कुटुंब प्रमुख जायचा आणि कोपभवनामध्ये जाऊन बसायचे. बघा ना महाराज, काही माता कुठं बसली होती जाऊन, असं रस्त्याला तमाशा केला नाही, माझ्यात पोराला गादी द्या, कोपभवनात जाऊन बसले. तिथं सांगितलं महाराज, पूर्वीच्या काळात त्या तयाऱ्या होत्या तशा. आणि आताही पार्वती महाराज शांत बसली एका कोपऱ्यात जाऊन, बोलणं गेली. भगवान शंकराचं लक्षात आलं, काय झालं असेल. विचारलं, काय झालं पार्वती? मी जाताना तर तू आनंदी होती, मग मी नसताना माझ्याकडून काय चुकलं? ती म्हणली, तुम्ही माझ्यावर लईच प्रेम करतात म्हण. ते म्हणले, तुला शंका आहे का काही? तुला शंका वाटते का? नाही, करतात, पण काही काही गोष्टी तुम्ही लपवल्या. काय लपवलं सांगा बरं? म्हणली, तुमच्या गळ्यात ज्या माळा आहेत त्या रुंद माळा त्या कशाच्या आहेत? असं आहे का? म्हणली, मग तू विचारलंच नाही कधी तर सांगू कशाला? तू विचार ना, मी काही सांगतो. मग सांगा म्हणली, कशाच्या आहेत? त्यावेळेस महाराज भगवान शंकरानं त्याच्यात एक माळ काढली आणि दाखवली. पार्वती बघ न्याहाळून, हे जे मस्तक आहेत ना, मस्तक हे माझ्या भक्तांचे आहेत. आणि याच्यामधले 4 दिसत आहेत काय तुला? 3-4 हे तुझे देखील आहेत त्याच्यात. ती म्हणली, काय माझे मस्तक? आणि कधीचे? ती म्हणली, पूर्वजन्मीचे आहेत. मागच्या 4 जन्मात तू माझीच पत्नी होतीस. ती म्हणली, मी मेले तुम्ही? मी नाही मरत. म्हणली, मग मीच का मरते? तुम्ही माझ्यावर लय प्रेम करता तर मला का अमर करत नाही? मग तुम्ही का मरत नाही मीच मरते? त्यावेळेस भगवान शंकर सांगतात, पार्वती मी अमर कथा ऐकली, मी भागवत कथा ऐकली. पार्वती माता सांगते, मालक जर ती अमर कथा ऐकल्यानं जर माणूस अमर होत असेल, दुःखाचा नाश होत असेल,
तर मला देखील ती कथा ऐकायची. पार्वती म्हणते मला हट्ट केला, मला ऐकायचीच. ठीक आहे म्हणले पार्वती, सांगतो, पण इथं सांगता येणार नाही. मग हिमालयाच्या ठिकाणी नेलं आणि तिथं गेल्यानंतर महाराज एकांतात कथा सांगायची होती, कोणालाही ऐकायला जायला नको. कारण ही कथा ऐकण्याकरता देखील भाग्य लागतं. भाग्य दयोन भयो जन्म समर्जितेन. काय कितीतरी जन्माची पुण्याई, कितीतरी जन्माचं महाराज पुण्य संचित फळाला यावं लागतं. त्यावेळेस इथं माणूस मंडपात येतो. आता पोरवड नगरीमध्ये इतकेच लोक आहेत का? या गावामध्ये एवढीच लोकसंख्या आहे का? मतदानाला पंक्तीला इतकेच आहेत का? नाही महाराज, भरपूर आहेत. पण इथं कोणीही येऊ शकत नाही महाराज. इथं याला पुण्य लागतं. पाठ जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, ते माया विठ्ठले कृपा केले. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही. बहु पुण्य जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास. जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास. माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास. पांडुरंगे जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी इथं येण्याकरता खूप जन्माचं पुण्य महाराज पदरी असावं लागतं, गाठी असावी लागतं. तेच इथे येतो. आणि म्हणून महाराज भगवान शंकराने हिमालयात नेलं. कारण तिथं कोणीही नसून ऐकायला, अभाग्याच्या कानी पडू नये महाराज, अधिकार नसणाऱ्याच्या कानी पडू नये कथा. आणि तिथं गेल्यानंतर गेल्या कथा सुरुवात केली नाही. अगोदर महाराज आपलं डमरू काढलं आणि डमरूचा निनाद केला. डमरू वाजवलं, इतकं थरारक डमरू वाजवलं, अख्खा हिमालय पर्वत थर कापत होता. हिमालय पर्वत थर कापत होता, हलत होता. आणि महाराज जसा हिमालय पर्वत थर कापला, जेवढे पशुपक्षी होते, प्राण्यादी होते, तेवढे प्राणी महाराज पशुपक्षी उडून गेले, कोणी धावून निघून गेलो तिथून महाराज. आणि इतक्यामध्ये महाराज जे शुकाचार्य अंड्याच्या रूपामध्ये हिमालयात होते का, तो पर्वत हल्ल्यामुळं ते अंड जरा असं खाली आलं आणि टचकलं, फुटलं. आणि त्याच्यातून गोड महाराज एक पोपटाचं पिल्लू बाहेर पडलं. पोपटाचं महाराज एक सुंदर पक्षी बाहेर पडला. आणि पार्वतीला सांगितलं शंकराने, पार्वते आता इथं कोणी नाही, आता कथा ऐक. पण ऐक पार्वते, कथा ऐकत असताना हुंकार द्यावा लागतो. हुंकार दिला तर कथा ऐकायला सांगणाराला देखील मजा येते. आता हुंकार जरी या कथेत देता येत नसेल, कमीत कमी तुम्ही माना तरी हलवल्या पाहिजे, आम्हाला कळायलंय म्हणून. काय कळायलंय म्हणून, नाही कळालं तरी हलवा. काय म्हणजे सांगणाराला उल्हास येतो. बघा मी सांगत नाही, पूर्वीच्या काळात आजी गोष्ट सांगायची. बघा आजी गोष्ट सांगत होती ना. आता तो काळ गेला महाराज, आता नवीन आला. आता मोबाईल आणि टीव्हीनं सुधरत नाही तर पूर्वीच्या काळी महाराज छतावरती अंथरून टाकायचं, 4-2 नातू संग. मग ते नातू म्हणायचे, आजी गोष्ट सांग बरं. ती म्हणायची, जाऊ दे बाबा, इळभर खुरपून माणसाचं पिना पडाय, कुठं सांगू गोष्ट, झोपा गपचिप. ती लेकर म्हणायचे, नाही सांगच. मग तिनं सांगायचं, ऐका म्हणली, पण हुंकार द्या बर का म्हणली, हु म्हणा. ते म्हणले हो. मग सुरू केलं आजीनं. एक होता राजा, त्याला होत्या 2 राण्या, एक होती नावडती,
दुसरी होती आवडती. आणि काय झालं बघ एकदा, नावडतीला चावला इचू. मग तिची अशी आग होऊ लागली अंगाची, आणि मग ही लयच हसू लागली. मग ती म्हणली तुला काय झालं का हसायला? मग हे हू हू म्हणू लागले का? हू हू याच हू हू बंद झालं. मग आजी म्हणली झोपलात काय रे? तरीही बोलत. म्हणली मरानं तसंच राहिली मग ही गोष्ट. मग हुंकार संपला की गोष्ट संपत होती महाराज. तसं पार्वतीला सांगितलं जोपर्यंत तू हुंकार सांग देशील तोपर्यंत मी सांगेल तुला कथा, अमर कथा. मग महाराज कथा सुरुवात झाली. ओम नमो भगवते वासुदेवाय. महाराज सुरुवात झाली कथेला. पहिला स्कंद, दुसरा स्कंद. कथा झाली की पार्वती मायची ओम ओम हुंकार देते. ओमकार हाच हुंकार होता पूर्वी, पण ओमकाराचा अपभ्रंश झाला. हुंकार अपभ्रंश झाला शब्दाचा हुंकार. महाराज 8व्या 9व्या स्कंदापर्यंत पार्वती जागी होती. आणि 11वा स्कंद सुरू झाला. 10वा स्कंद भगवंताचा महाराज आता जन्म होणार होता. जन्म होणार त्याच स्कंदाला नेमकी पार्वती झोपली. आणि महाराज कथा तर इतकी गोड लागू लागली कोणाला? या पोपटाला माग बसलेल्या सुखरूपी पोपटाला. आता लक्षात आलं शुकाचार्यांच्या, पार्वती झोपली, ओंकार बंद झाला. आणि जसा हिचा ओंकार बंद झाला तशी कथा थांबणार. आणि अमर कथेला मी वंचित राहणार. आता थोडी तर राहिली म्हटली, काय करावं सुचेना. पार्वतीच्या जागेवर महाराज आता पोपट हुंकार देऊ लागलं. ओम ओम ओम. महाराज 12 स्कंद झाले आणि कथा पूर्णत्वाला गेली. आणि मग महाराज भगवान शंकरांना जय जयकार लावला. गोपाल कृष्ण भगवान की जय. जसा जय जयकार लावला तशी पार्वती जांभळी देऊन उठली. हा म्हणली झाली का? कुठवर आली म्हणली कथा. आणि भगवंताचा जन्म कवा होणार रे? भगवान शंकर म्हणले पार्वती अगं 12 स्कंद झाले ना, परीक्षित मोक्ष पावला आणि तरी तू आता म्हणते भगवान श्रीकृष्णाचा जन्म. ती म्हणली माय मी आता ऐकलंच नाही. म्हणले तू झोपलीस काय किती? म्हणली हो. कशी लईच गोड झोप लागली बघा. कैलासावर तर अशी लागतच नाही का वा. लगी फॅन कूलर लावते तरी झोप लागत नाही, इथं लईच लागली. आणि असंच होतं बघा, घरी किती सुखकारक असू द्या झोपच येत नाही. आणि नेमकी भागवतात झोप येते महाराज, कीर्तनात झोप येते. लईच गोड झोप लागते. मला इथं लागत नाही अमोल महाराज, तिथं होतं तोपर्यंत लई झोप यायची. काय असते की काका, इथं झोप लागत सांगताना झोप लागत नाही, पण ऐकताना लईच गोड झोप लागते ना. एक म्हातारी म्हणली महाराज लई गोळ्या खाल्ल्या झोपच लागणार, पण तुमच्या कथेत लईच गोड झोप लागायली. अशीच चलू द्याचा कवर बी. महाराज हे निद्रेनं महाराज वरदान मागून घेतले देवाकून, मला इथंच झोप येऊ दे म्हणून. कुठं? ज्याचं ज्याचं पाप शिल्लक असेल त्याला झोप लागते महाराज कथेत बी, कोणालाही लागत नाही. म्हणून आपण विचार करून याचा इथं येतानी झोप लागत असताना समजायचं आपलं कुठं तरी पाप आहे. मग पाप घालवायचं कसं? तर मग उगाच इथं धान्य आणायचं, दान द्यायचं. तुम्ही म्हणताना आलं का हे दानावर? विनोदात सांगाल रे बाबा. महाराज पाप असलं की इथं झोप लागते, म्हणून पुण्याचं संचय जितकं होईल तितकं करायचं महाराज. पार्वतीलाही झोप लागली. आणि ही कथा महाराज मग शंकराच्या लक्षात आलं, तू झोपली होती तर मग हुंकार कोण देत होतं? महाराज इकडे तिकडे पाहिलं तर पाठीमागे एक पोपटाचं महाराज छोटस पिल्लू पाहिलं. राग आला. मुकाट्या कथा ऐकली. महाराज त्रिशूल काढलं आणि त्याच्या पाठीमागं सोडलं. महाराज पोपटाचं पिल्लू आता पुढे धावत होतं, त्रिशूल पाठीमागे येत होतं. पोपटाचं पिल्लू पुढे धावत होतं, त्रिशूल पाठीमागे येत होतं. आणि महाराज पोपटाचं पिल्लू धावत 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 व्यासजींच्या आश्रमात आलं. आणि व्यासजींची पत्नी फुलं तोडत होती, फुलं तोडत. आणि इतक्यात महाराज तिला जांभळी आली. व्यासजीची पत्नी कोण? कोणाला नाव माहित आहे व्यासजीच्या पत्नीचं? एखाद्याला तरी? लई भागवत ऐकली ना आपण. किती दिवस झालं चालू आहे काका? अनादी कालापासून कितीतरी भागवतकार तुम्ही खाल्ले असतील, बरोबर आहे का? एकाला तरी माहित असावं ना महाराज व्यासांच्या पत्नीचं नाव काय होतं. माहित असायला पाहिजे का नाही? बरोबर आहे. आपण दरवर्षी ऐकतोय. आणि बरं आहे तुम्ही तुमच्या लक्षात राहत नाही म्हणून आमचं चलतंय. असं सांगत बी नाहीत. बरोबर आहे, ही गोष्ट बरोबर आहे, खरंय. महाराज व्यासांच्या पत्नीचं नाव वाटिका. काय नाव होतं आता लक्षात राहू द्या. पुढंदी मी जरी नाही आलो, कोणी आलं तर लक्षात ठेवायचं. काय? वाटिका. वाटिका मातेचं महाराज जांभळी आली आणि मुख उघडलं. जसं मुख उघडलं ना तसं पोपटाचं पिल्लू आतमध्ये गेलं आणि नीट गर्भात गेलं महाराज.
गर्भात गेलं तशी महाराज जाण झाली काहीतरी गर्भात गेल्याची. आणि महाराज आता गर्भ वाढू लागला. कोणाचा? वाटिका मातेचा, व्यासांच्या पत्नीचा गर्भ वाढत होता. 9 महिने 9 दिवस झाले महाराज, पण बाळ बाहेर येत नव्हतं. अरे 12 वर्ष झाले तरी देखील बाळ बाहेर येईना. नवल वाटलं गर्भ राहावा किती दिवस? 9 महिने. बरं 12 महिने राहिला. कोणाचा? तुलसीदासजींचा. 12 महिने राहिले होते तुलसीदासजी गर्भामध्ये, पण हे 12 वर्ष. महाराज आता त्रास सहन होईना गेला. वाटिका मातेनं किती दिवस सहन करणार? तिनं महाराज आपल्या पतीपशी प्रार्थना केली, मालक आता मला या गर्भाचा त्रास होतोय, ओझं सहन होत नाही, काय करू? महाराज व्यासांनी भगवान विष्णूला प्रार्थना केली, भगवान माझ्या पत्नीचं दुःख दूर करा. आणि विष्णूंनी महाराज मग गर्भातल्या शुकदेवजींना बोलायला सुरुवात केली, का बाहेर येत नाहीत? त्यावेळी शुकाचार्यांनी सांगितलं, महाराज मला माहित आहे या संसारात आलं की तुमची माया मला मोहीन करीन, आणि तुमची माया अशी आहे चांगल्या चांगल्यांना जिनं आतमध्ये आणलं तर मला देखील आतमध्ये आणेन. त्यावेळेस भगवान विष्णूंनी सांगितलं, बाळा माझी माया तुला स्पर्श देखील करणार नाही, तू जन्माला ये. माया म्हणजे काय सांगू का? मा म्हणजे नाही, आणि या म्हणजे जे नाही ते दाखवते ती माया. जे नसतच पण दाखवते. संसारात महाराज सुख नाहीच पण दाखवते संसारात सुख आहे. जे नाही ते दाखवते त्याला माया म्हणतात. आणि तीच माया मला महाराज गोत्यात आणीन, माझा परमार्थ गोत्यात आणीन, मी जन्माला नाही. त्यावेळेस विष्णूंनी सांगितलं, माझी माया तुला स्पर्श करणार नाही, तू जन्माला ये. महाराज व्यासजी जन्माला आले 12 वर्षानंतर जन्माला आले, पण आल्या जागेवर नाही थांबले. आल्या वर्णन केलं संतांनी. महाराज जन्माला आल्या ते पळतच सुटले म्हणले. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, खेळासी भ्याले. 12 वर्ष लपाल रे, 12 वर्ष लपाल रे. कापत कापत बाहेर आलं, कापत कापत बाहेर आले. नगवच पळून गेले रे, नगवेच पळून गेले रे, नगवच पळून गेले रे, नगवेच पळून गेले रे. ऐक खेळ तुझं सांगतोय जाणून खेळ रे, ऐक खेळ तुझं सांगतोय जाणून खेळ. ब्राह्मणाचे पोर एका खेळासी भ्याले, 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे. ऐक खेळया तुला सांगतो, जाणून खेळ खेळी. महाराज जसे आले तसे धावू लागले. शुकदेवजी पाठीमाग पुढे पळत होते, व्यासजी पाठीमाग धावत होते. महाराज पाठीमाग धावत होते. महाराज किती अधिकार होता शुकाचार्यांचा बघा. शुकाचार्य वनातून धावत होते आणि व्यासजी पाठीमागून आवाज देत होते, ए शुका, ए शुका. शुकाचार्य आवाज देत नव्हते म्हणून महाराज झाड वृक्ष वल्ली आवाज देत होत्या, ओ बाबा, ओ बाबा. शुकाचार्याच्या वतीने झाड बोलत होते. किती अधिकार असेल. आणि पुढे गेले महाराज. एका नदीच्या तीरावरती, पवित्र नदीच्या तीरावरती काही कुमारिका मुली स्नान करत होत्या. अंगावरती कपडे नव्हते. शुकाचार्य तिथून धावत गेले. 12 वर्षाचे महाराज तरुण शुकाचार्य तिथून धावत गेले, पण त्यांच्याकडे लक्ष नाही. आणि त्यांचंही त्या मुलींनाही काही वाटलं नाही गेलेच. पण ज्यावेळेस व्यासजी गेले त्यावेळेस त्या मुली लाजल्या महाराज, धावल्या आणि किनाऱ्यावरती असलेले कपडे आपल्या अंगाला लपेटले. व्यासजीने पाहिलं निहारून, अरे माझा तरुण 12 वर्षाचा मुलगा इथून गेला. या मुलींना काहीच वाटलं नाही. आणि मी यांच्या आजोबाच्या वयाचा, बापाच्या नाही आजोबाच्या वयाचा, मी इथं आलो तर यांना लाज वाटली. त्यांनी विचारलं, कुमारिकांनो माझा तरुण मुलगा इथून गेला, तुम्हाला काही वाटलं नाही, आणि मी तुमच्या आजोबाच्या वयाचा, तुम्ही इतक्या धावलात का? त्यावेळेस त्या तरुण मुलीने उत्तर दिलं, बाबा तुम्हाला आम्ही मुली दिसलो, तुमच्या दृष्टीमध्ये महाराज भेद आहे. तुम्हाला पुरुष, मुलगी, स्त्री हा भेद कळतो, पण तुमच्या अगोदर जो या ठिकाणी तरुण पळत गेला का, त्याच्या दृष्टीत मुलगी, स्त्री, कन्या, पुरुष हा कुठलाच भेद नव्हता. त्याला सगळे जीव सारखे होते. इतकी ज्याची दृष्टी सम झाली त्याला शुकाचार्य म्हणतात. ज्या माणसाला महाराज
स्त्री पुरुष हा भेद कळू नये. ज्या पुरुषाला स्त्री पुरुष कन्या पुत्र हा भेद कळू नये, ज्याची दृष्टी समान झाली त्याला शुकाचार्य म्हणतात. काय अधिकार असेल शुकाचार्यांचा? आणि त्या शुकाचार्याने महाराज हा ग्रंथ परीक्षित राजांना सांगितला. हा ग्रंथ जरी व्यासांनी निर्मिती केला असेल, व्यासजींनी जरी या ग्रंथाची निर्मिती केली असेल, मी असं सांगतो नेहमी कथेत, व्यासांनी फक्त जिलबी तळली. काय केली? जिलबी तळली आणि तयार केली, पण तिला पाकात बुडवण्याचं, साखरेच्या चाचणीत बुडवण्याचं काम शुकाचार्यांनी केलं. किती बी सुंदर जिलबी तळू द्या दादी, ती गोड लागती का खाल्ल्यावर? तिला जोपर्यंत पाकात बुडवत नाहीत का, श्रद्धेच्या, भावाच्या, प्रेमाच्या पाकात शुकाचार्यांनी बुडवलं आणि मग ती परीक्षितीला खायला दिली. काय गोड लागली असेल महाराज. आणि ते शुकाचार्य महाराज त्यांना दुसरं नमन केलं ग्रंथकारांनी. यम प्रवजंतमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर्वाजहाव. महाराज नमन केलं आणि ग्रंथाला प्रारंभ केला. भागवतामध्ये नैमिषारण्य नावाचं एक ठिकाण आलं. निमिष, ज्या ठिकाणी महाराज निमिषभर, आता नैमिषारण्य तुम्ही कोणी पाहिलं असेल महाराज, आम्ही जाऊन आलो त्या ठिकाणी महाराज. त्या ठिकाणी महाराज एवढे भागवताचे अनुष्ठान चालू असतात, सतत चालू असतात नैमिषारण्यामध्ये. नैमिषारण्यामध्ये महाराज 88,000 ऋषीमुनी एका ठिकाणी जमले होते. आणि ऋषीमुनी जमले म्हणजे त्यांच्या कुठल्या गप्पा असतील? कथावर कथा, कथा मात्र जीवनम. फक्त देवाचं गुणगान करणं, देवाचं नामस्मरण करणं, कथा श्रवण करणं, एवढंच ज्यांचं जीवन होतं. असे 88,000 ऋषीमुनी त्या ठिकाणी महाराज संवाद करत होते. वादांचे प्रकारही बरेच सांगितले, संवाद, वाद, विवाद. आता माझ्याकडे वेळ नाही प्रत्येकाचं महाराज विश्लेषण करा, उद्या सांगेल मी तुम्हाला. संवाद करत होते. आता जशाला तसे भेटले की तसाच संवाद होत असतो. शेतकरी भेटला की लगेच त्यांची चर्चा चालते. यंदा कोणचं बियाणं आणायचं, मागच्या वर्षी कोणत्या बॅग चांगल्या लागल्या, सोयाबीनला किती उतार आला, हे कोणाचा संवाद? शेतकऱ्याचा. दोन भजनी भेटले गायक तर त्यांचा लगेच संवाद चालू होतो. कुठं चालू आहे, कोण्या गावला सप्ताह सुरू आहे तुमचा, इथून झाल्यावर कुठं जायचं, हे गायकाचं. बरोबर आहे का? महाराजाचं कोण्या गावला आहे आज संध्याकाळी, तुमचं कोण्या गावला आहे, हे ज्याचा त्याचा संवाद असतो महाराज. जसा तसा, जसे जसे भेटले तसे तसे संवाद. आता साधू दोन भेटले त्यांचा संवाद महाराज देवाचाच विषय होणार ना. बरोबर आहे का? संसारिक भेटले संसारकाचा संवाद, साधू भेटले साधूचा संवाद. आणि इथं 88,000 ऋषीमुनी महाराज संवाद करत होते देवाच्या नावाचा. इतक्यामध्ये महाराज तिथं सूतजी आले. महामतीम सूत. महामतीम का म्हणतात हे सांगू का तुम्हाला? महामतीम का उच्चारण केलं? प्रत्येक शब्दात खूप अर्थ दळलेत. आपण एवढ्या खोलात कधी ऐकत नाही महाराज, एवढ्या खोलात कधी ऐकत नाही. महामतीम, 4 मती सांगितल्या. 4 मती. पहिली मती महाराज सुमती. ज्याची सुमती असते त्याचा सुविचार असतो, मनाचा भाव चांगला असतो. कोणाच्या सुमतीचा. एक असते कुमती, ज्याला वाटतं सतत दुसऱ्याचं वाईट व्हावं. कुमती काय म्हणते? दुसऱ्याचा वाईट विचार करणारी कुमती. दुसरी असते महाराज मंदमती. मंदमतीचा काय विचार असतो ऐका, माझं वाईट झालं तर झालं पण दुसऱ्याचं वाटोळं झालं पाहिजे, याला मंदमती म्हणाव. आणि महामतीम कोणला म्हणाव ऐका, महामतीम आपलं वाईट झालं तर हरकत नाही पण दुसऱ्याचं वाईट होऊ नये आपल्यामुळं, याला महामतीम म्हणतात. आणि असे महामतीम सुत महाराज नैमिषारण्यामध्ये आले. आल्या आल्या सगळ्यांनी महाराज उठून नमस्कार केला आणि महाराज गुरुदेवाचं चरण कमल महाराज स्पर्श करून त्यांचं गुणगान गायलं. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, कथाकार तुम्हारी जय जय हो, महाराज तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, कथाकार तुम्हारी जय जय हो. नमस्कार केला, उच्च आसनावरती बसवलं, प्रश्न केला, हे महामतीम सूत, भयानक कलियुग लागलेला आहे,
जिकडे जावं तिकडे स्वार्थी स्वार्थी माणसं झाले. कोणी मुक्तीचा उद्धाराचा विचार करत नाही, कोणी महाराज सन्मार्गाने चलत नाही, कोणी तप करत नाही, नामस्मरण करत नाही, भजन करत नाही. जो तो महाराज स्वार्थात पोट भरण्यात मग्न आहे. आणि अशा भयानक कलियुगामध्ये माणसाच्या मुक्तीचं साधन कुठलं असेल? काय सांगितलं? माणसाच्या मुक्तीचं साधन कुठलं असेल? शुकदेव व्यासजी म्हणतात, शौनक हो, प्रश्न अगदी गोड विचारला आणि याचं उत्तरही तितकंच गोड तुम्हाला मी देणार आहे. पण आता ते उत्तर उद्याच्या कथेत, कारण आजचा वेळ संपलेला आहे. आणि वेळ संपलं की थांब जाऊ. बरोबर आहे ना? वेळेच्या बाहेर जाऊ ना. मी नेहमी सांगतो बघा, वरण शिजलं आणि खमंग कुकरचा वास येऊ लागला की गॅस बंद कर जाऊ. गॅस काय कर जाऊ? बंद कर जाऊ. वरणाच्या त्या कुकराच्या 3 शिट्ट्या झाल्या आणि वरणाचा खमंग वास येऊ लागला, तरी बी माऊली गॅस बंदच करीना. मी जवळ गेलो अमोलदादा, म्हणलं ताई खमंग वरणाचा वास यालाय, शिट्ट्या बी 3 वाजल्यात, सुई 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 करून, आता गॅस बंद करा की. ती म्हणली महाराज, पप्प्याच्या बापाला 90,000 पगार आहे म्हणली, जळण जरसा गॅसच जळण. आता निसता गॅस जळण का वरण बी फुकन का नाही? मी म्हणत नाही, तू कोबर आहे म्हणले महाराज. शिजल्यावरी जाळ वाया जायाचे ते शिजलं की बंद केलं पाहिजे गॅस. तसंच महाराज, टाइम संपला की वक्त्यानं थांबलं पाहिजे. कारण आता कलियुग आहे महाराज, आणि कलियुगाचं एक वर्णन केलं महाराज. कलियुगामध्ये अल्पमती, अल्प आरोग्य, अल्प ज्ञान, अल्प आयुष्य, या गोष्टी अल्प अल्प होत गेल्या. आणि बसण्याची क्षमता ही अल्प झाली, कारण आरोग्य तितकं चांगलं नाही. 2-3 तास बसायचं म्हणलं की इकडा गुडघाकळ मारतय, इकडा गुडघाकळ मारतय. बरोबर आहे का? मग कळ मारायच्या आधी आपली कळ सोसलेली बरी. आता आपला वेळ संपलेला आहे. बरोबर आहे? आता महाराज उद्याच्या कथेमध्ये महाराज व्यासजी कलियुगामध्ये उद्धाराचं साधन सांगणार आहेत. उद्या गोड गोड कथा आहेत. उद्या तुमच्या डोळ्यात पाणी येईल, तुम्ही हसाल, तुम्ही रडाल. आजची कथा अमोलदादा कशी असते? प्रारंभ असतो. आज कथेत अजून आपण गेलेलो नाही, फक्त नमनाव बोललोय. आज पहिल्या श्लोकावरती नमन आणि दुसऱ्या श्लोकावरती शुकाचार्याचं नमन केलं. उद्या आपण कथा प्रारंभ करणार आहोत. भागवत कथेचं महात्म्य पाहणार आहोत. भागवत श्रवण केल्यानं काय होतं हे पाहणार आहोत. उद्या त्याला गोड कथा आहेत. उद्या चला तुम्ही भरभरून या. आता उद्याचे नियम ऐका. उद्या कथेला येताना उद्या तुम्ही ठीक 1:15 वाजता मंडपात यावं. 1ला आमचे भजनी मंडळ या ठिकाणी येईल, सुरुवात करेल, म्हणजे आपल्याला पूर्ण वेळ ऐकायला मिळेल. आणि 7 दिवस ते ऐकायचे. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही दरवर्षी ऐकतोय, ऐकता दरवर्षी आणि ऐकलंच पाहिजे. हे 7 दिवस म्हणजे महाराज बॅटरी चार्जिंग आहे वर्षाची. मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी आपण चार्जिंग करतो की नाही? मग एकदा चार्जिंग केल्या दिवसभर जातो. तसं महाराज एकदा 7 दिवस श्रवण केलेली श्रवण भक्ती तुम्हाला वर्षभर जगण्यासाठी बळ देत असते, चेतना देत असते. म्हणून हे 7 दिवस आनंदात. तुम्ही म्हणाला आजचा दिवस आहे, उद्या जाऊ, उद्याचा काय परवा जाऊ, बघता बघता 7 जातील, तुम्हाला कळणार नाहीत. कसे दिवस जातात हेही तुम्हाला उद्या सांगणार आहे. आनंदाचे दिवस किती लवकर जातात आणि दुःखाचा क्षण जात नाही हे तुम्हाला उद्याच्या सांगणार आहे. आता कथेचे नियम ऐका. उद्याच्याला प्रत्येकाने अल्प जेवण करून यायचं. आज तर एकादशच होती. उद्या तसं तर सांगतं भागवत ग्रंथ सांगतो, कथा श्रवण करायला येताना तूप पिऊन यावं. काय करून यावं? तूप पिऊन. तुम्ही म्हणाल महाराज 1200 रुपये किलो झाले, इथं दिव्याला मिळण आणि प्याला कुठून आणाव? नका तूप पिऊन येऊ. कलियुग आहे तसं वागू. बरोबर आहे? पण उद्या येताना कथेला जास्त जेवून बी यायचं नाही, जास्त जेवून बी यायचं नाही आणि निवळ उपाशी पोटी बी यायचं नाही. तुम्ही जर जेवून आलात तर इथं आल्याच असं डुलक्या लागत्या जेवून आल्यावर फुल. आणि जर उपाशी येतान जशी कथा सुरू होईल तसं पोटात कावळे आरडत येईन. मग तुम्हाला घरचं टोपलं दिसन भाकरीचं, त्याच्यामधल्या 2-3 चपात्या दिसत्या आणि मग तुमचं मन तुम्हाला म्हणेन माय उगच महाराजाचं ऐकले, कितीच भाकरी होत्या छान, मेथीची भाजी होती, भाजलेले शेंगदाणे होते, मुगाची डाळ होती आणि मिरच्या तळल्या होत्या हिरव्या हिरव्या. 2 भाकरी खाल्ल्या असत्या आणि मग आले असते ते चांगलं झालं असतं. असं व्हायला नको. म्हणून थोडं जेवायचं, इतकं जेवा की तुमचं मन प्रसन्न राहील. असं जेवा. आणि कथा श्रवण करत असताना 7 दिवस ज्या ठिकाणी आपण बसलोय त्या ठिकाणून समोर सरकलं तर चालतं, तितक्याच्या पाठीमागे जाऊ नये. जिथं आता बसलायत ना त्याच्या समोर यायला तुम्हाला मुभा आहे. समोर यायला मुभा आहे, देवाच्या जवळ यायला मुभा आहे. पण देवाच्या इथून आहेत त्याच्यापेक्षा लांब जाणं म्हणजे कुठंतरी पापाचं लक्षण आहे.
कुठंतरी तुमचं पाप वरती डोकं काढते समजायचं. म्हणून आहे त्याच्या समोर सारखा, पण पाठीमागं सरकू नका. उद्या येताना एक एक मैत्रीण सोबत घेऊन या, एक एक तुम्ही मित्र सोबत. कथेमध्ये जितके लोक आणता येतील तितके आणायचे. आणायचा फायदा सांगतो. त्याला जर तुम्ही आणलं, तिला जर तुम्ही आणलं, तर तिचं अर्ध पुण्य तुमच्या पदरात फुकट पडतं. फुकट पडतं. म्हणून फुकट पदरात पुण्य पाडायचाही चान्स तुमच्याकडे आहे, संधी आहे, तीही घ्या महाराज. दौडून संधी घ्या महाराज. आणखी एक सांगतो, उद्या येतानी, उद्या कथेला येतानी नका, ते नियम सांगतच नाही. आता झालेली कथा इथंच भगवंताच्या चरणी समर्पित करूया. आता एकदा गोड सर्वांनी भजन करूया. आरतीचे यजमान ताट घेऊन तयार राहा. उद्याच्याला ठीक 1 वाजता कथा सर्व सुरू होईल. तुम्ही पावणे 1 वाजता मंडपामध्ये या. गोपाल कृष्ण भगवान की, शुकाचार्य महाराज की, श्रीमद भागवत महापुराण की जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. चला आरतीचे यजमान चला. जय ज्ञानेश्वर माऊली माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, माऊली, जय जय ज्ञानेश्वर 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 माऊली. चला आरतीचे यजमान. चला उठून उभं राहा सर्वजण. जर्मन उभं टाका. सावित्रा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी भवानी सहितं जय भो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता. जय भो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करो तुझ भगवंता, वेद तरुचे मधुर पळ स्वातुर से स्वज्व आत्मा राम मुनी सकळ सेवोनी झाले जनसु. ओ पहा पर्वणी आली अवनी किया गहरणी भव जल तरणी ते आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. व्यासाची बा
साथ करी गुण गावोनी शास्त्र पुराणे मुकुट मने परम प्रेमामृत जनने सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता आरती करू तुझ भगवंता जय भागवता आरती करू तुझ भगवंता गमते जनु मानस तीर्थ द्वादश सोपाने निर्मल भक्ति जले भरिता हरे हरि लोक सुख मळे संत द्विज कुळे सेवोनी रमले बाल हरपले रसविता आरती करू तुझ भगवंता जय हो जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता बाप्पा पुंडरीकाक्षा पुराण